आता चाललेलो आहोत नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला फिरायला आणि अनिश तिकडे आहे. अनिश हॅलो. आणि चला मित्रांनो, आपण नाशिकला जातोय फिरण्यासाठी त्र्यंबकेश्वरला. श्रावण चालू आहेत सध्या आणि आज रविवार म्हणजे आज चालू झाला आहे. उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस होता म्हणून बोललो चला एक दिवस आपण फिरण्यासाठी चाललो आहे नाशिकमध्ये. त्र्यंबकेश्वर वगैरे मंदिर वगैरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन तर दाबून ठेवा. काय येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत थेट पोचत राहतील. मग इकडे अनिश बसला आहे आणि ही स्लीपर कोच आहे. आपण दादर KT वरनं गाडी पकडलेली लक्झरी आणि AC कोच आहे. बाकी आम्हाला सांगण्यात आलं की 4 वाजेपर्यंत आपण तिकडे पोचून जाऊ. 4:30पर्यंत आपण पोचू. कुठला मुंबई नाका नाव मुंबई नाकाजवळ आणि नाशिक मुंबई नाक्याला जाऊ. तिथून आपण त्र्यंबकला जाण्यासाठी म्हणजे त्र्यंबकेश्वरला जे गाव आहे त्र्यंबक म्हणून तिकडे जाण्यासाठी अजून एक वेगळी ट्रॅव्हल्स किंवा बस पकडणार आहोत आणि मग तिथून पुढचा प्रवास दुसरा असेल. सध्या आपण आता दादरवरून निघालो आहे आणि सायनमध्ये पोचलो आहे. अनिश कसा आहे मग, कसं वाटतंय? आहे ना, AC कोच आहे आणि आता थोडा वेळ आम्ही झोपणार. मुंबई टू नाशिक चालू आहे आमचा. मुंबई टू नाशिक आमचा प्रवास आहे आजचा आणि जाऊन तिथे थोडं एन्जॉयमेंट करू, मंदिर वगैरे बघू. बाकी व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला खास करून नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घडवणार आहे. तर चला प्रवास चालू करूयात. एंट्रो सकाळी 6:30 वाजलेत आणि आपण त्र्यंबकेश्वरला पोचलो आहे आता. आणि इथे बस स्टॉप आहे. बसने आलो आपण मुंबई नाक्यावरून आणि त्र्यंबकेश्वर अनिश आहे सोबत. अनिश काय बोलताय? समोर त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपले भाविकांचे हार्दिक स्वागत असा गेट लावला आहे. इकडे डोंगर बाग असे सगळे. 6:30 वाजलेत सकाळचे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आपण नंतर दर्शनाला वरती जाऊ. पहिलं आपण काहीतरी फ्रेश होण्यासाठी एखादा रूम वगैरे भेटतोय का बघूया. काय म्हणता? तो बोलला का इकडे आहे मंदिर आहे पण तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरच्या बसस्टॉपला इकडे उतरतो म्हणजे नाशिकवरून आल्याच्या नंतर, तर बसस्टॉपच्या समोरच असणारे हे शेगावच्या गजानन महाराज संस्थानातर्फे भक्तनिवास बांधण्यात आलं आहे. अतिशय सुंदर असं भक्तनिवास आहे. मित्रांनो, आपण जर का त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असाल आणि आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये जर का रूम उपलब्ध करून घेण्याचे असेल तर बाहेर जर का हॉटेलमध्ये दर बघितलं तर आवाच्या सव्वा आहेत. त्यामुळे हे भक्तनिवास अतिशय कमी आणि वाजवी किमतीत आपल्याला इथे रूम उपलब्ध करून दिली जाते. या ठिकाणी 350 रुपयापासून ते 850 पर्यंत आपल्याला अतिशय उत्तम अशा रूम इथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आले. इथे वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि म्हणजे बिल्डिंग नंबर 1, 2 असे त्यांनी ते भक्तनिवास क्रमांक 1, 2 असेच काही बिल्डिंग ते बनवले आहेत आणि तिथे उत्तम अशी सोय केलेली आहे. नॉन AC रूम, AC रूम, साधं बेड वगैरे 60 रुपयापासून सुद्धा बेड आहे तिथे.
म्हणजे राहण्यासाठी वगैरे लॉकर्स वगैरे मिळतात. उत्तम असं इथे जेवणाची सुद्धा एक कॅन्टीन आहे मोठीवाली. इथे बघा, हे भक्त निवास क्रमांक 1 आहे. इथेच त्यांचं बुकिंगचं ऑफिस आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला ऑनलाईन इथे बुक करता येत नाही, कोणती यांची वेबसाईट वगैरे नाही आहे. तर आपल्याला तिथे ऑफलाईनला समोरासमोर जाऊन रूम बुक करावी लागते. आणि आपल्याला ज्या किमतीत तुम्हाला हवे त्या किमतीची तुम्हाला, म्हणजे त्या भाड्याची तुम्हाला रूम तिथे उपलब्ध करून दिली जाते. समोर जरा फ्रेश व्हायला रूम बघतोय, मगाचपासून पण भेटत नाही आम्हाला. समोरच्या जनरल चा एक रूम आहे, तिकडे जातोय बघायला. बाकी मंदिर मस्त आहे ना. इथे का हा सगळ्यांसाठी आहे. इथे झोपायला बघा कसं सगळे खाट आहे, खाट ठेवले का सगळीकडे. हां, बाकी अनिश खुश आहे फक्त नाशिकला येऊ. काय अनिश? ही झाडं मला बघायची, कसली झाड आहे ती? ही झाड हा, कारण त्याला काहीतरी नाव असेल ना. तर आता आपण इथे फ्रेश झालोय. गजानन महाराजांचं इथे मठ आहे संस्थांचं, आणि इथे स्पेशल रूम आहेत आणि भक्तांसाठी व्यवस्था करण्यात रूम आहे. हा इथे रूम होता. तर आपण तिथे फ्रेश झालो आता, आणि आंघोळ वगैरे करून लॉक केला, लॉक करून चावी. आणि तिथे जाऊन नाश्ता जरा करू आपण, आणि नंतर मग मंदिराकडे जाणार आहोत आपण दर्शनासाठी. थोडंसं आंघोळ वगैरे केली, अनिशने आंघोळ केली, भाऊजींनी वगैरे आंघोळ केली आपण. आणि इकडे बघा ते सेवा निवास वगैरे असं इकडे संस्थेचे सगळं व्यवस्था केलं आहे. तर चला जाऊया मंदिर बघायला आता. हॉलमध्ये भक्तन करता असतात. तर मित्रांनो, आपण त्यानंतर फ्रेश झाल्यावरती इथे नाश्ता करण्यासाठी भक्त निवास क्रमांक 2 मध्ये कॅन्टीन आहे ग्राउंड फ्लोअरला, तर तिकडे चाललो आहे. ग्राउंडलाच असणारं हे मोठं भव्य असं कॅन्टीन आहे, आणि अतिशय स्वच्छ असणार हे कॅन्टीन. आणि एकदम स्वस्त दरात आपल्याला इथे नाश्ता मिळतो, दुपारचं जेवण मिळतं, आणि संध्याकाळचं सुद्धा जेवण मिळतं. बघा इथे रेट्ससुद्धा दाखवले. 10 रुपयात आपल्याला चहा, दूध वगैरे आणि उपमा, पोहे वगैरे अतिशय स्वस्त म्हणजे आपल्याला उपलब्ध इथे करून देण्यात आले. जे गजानन महाराज संस्थान आहे त्यांच्याकडून ही सेवा आपल्या इथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली. आणि स्वच्छता भाग इथे आहे ती. सगळ्यात पहिलं आपण महाराजांचं दर्शन घेऊया तिथे, आणि नंतर आतमध्ये नाश्ता करण्यासाठी आपण जाणार आहोत. हे चप्पल आपण तिकडेच ठेवलं, इथं वॉशरूम आहे. कॅन्टीन मोठी आहे. बघूया रे हां, लवकर जरा निघून आहे आपल्या गावामध्ये. बाकी गजानन महाराजांचं मंदिर आहे इकडे, हे जे आहे ते. आणि काय बोलायचं का? अजून आपल्याला जायचं आहे मंदिराकडे. आणि आता आपण बाहेर निघतोय, आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो. आणि सोमवार आहे, सध्या श्रावणी सोमवार चालू आहेत सगळे, त्यामुळे गर्दी आहे भक्तांची इकडे. आणि नाशिकमधलं हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी जास्त असते लोक बघायला आलं. तर चला मित्रांनो, आपण जाता जाता श्री त्र्यंबकेश्वर येथे हे श्री गजानन महाराज संस्थेतर्फे बांधण्यात आलं अतिशय सुंदर असं श्री गजानन महाराजांचं सुंदर मंदिर, आणि हा परिसर पुन्हा एकदा पाहून घेऊयात आणि पुढच्या प्रवासाला
म्हणजेच मंदिराकडे जाण्यासाठी निघणार आहोत. तर चला व्हिडिओ बघत राहा. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय. आणि आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, कारण येणाऱ्या व्हिडिओ ह्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आहेत, त्याच्या परिसराचे आहेत. त्याचबरोबर नाशिकमधलं हे जे कुंड आहेत त्या परिसराचे आहेत. तर येणाऱ्या व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. चला बाय बाय.